हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी श्रद्धा घनवट. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग आज आपण बनवूयात उपवासाचे थालीपीठ. जर तुम्हाला ही रेसिपी पूर्ण पाहायची असेल तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे आपण घेतलेले आहेत 2 बटाटे उकडलेले, 10 ते 15 हिरवी मिरची, 1 वाटी शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ आणि 1 वाटी साबुदाणा. इकडे आपण जे साबुदाणे घेतलेले आहेत ते आपण पूर्ण बारीक ग्राइंड करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता साबुदाणा आपला बारीक झालेला आहे. आता आपण बारीक केलेले साबुदाणे आणि शेंगदाण्याचा कूट आणि जी हिरवी मिरची घेतलेली तिलासुद्धा वाटून घेऊन ते पीठ थोडंसं पाणी घालून मळून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण मीठसुद्धा ॲड करणार आहोत. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता आपलं थालीपीठचं पीठ छान पद्धतीने मळून झालेलं आहे. त्यानंतर आपण त्याला थापायला घेणार आहोत. तर ते थालीपीठ थापण्यासाठी आपल्याला त्याच्याखाली ओला रुमाल किंवा प्लास्टिक पेपर घ्यायचा आहे. पॅन गरम झाल्यानंतर त्यात तूप किंवा तेल घालून ते गरम झाल्यानंतर आपण थापून घेतलेलं थालीपीठ ठेवणार आहोत आणि ते थालीपीठ दोन्ही साईडून आपल्याला 4 ते 5 मिनटं मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात आपलं थालीपीठ रेडी आहे. तुम्हालाही ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मग एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.